Good morning. Today we are going to study the next point, research method in psychology. Last lecture we are completing some points, introduction, historical background and features. Today the new points, research method in psychology. In research methods in psychology there are some following points: experimental methods, survey method, number 3, observation method, number 4, case study method, and number 5, correlation methods. Total 5 methods. First, experimental methods. Experimental method is most scientific study in psychology. Some एक्सपेरिमेंट करते टाइम आप क्या करते हैं, ज़्यादा से ज़्यादा एक्सपेरिमेंटल मेथड यूज कर सकते हैं। तो जो एक्सपेरिमेंट आप ऑब्जर्वेशन मेथड्स में आप नहीं कर सकते, ये एक्सपेरिमेंट आप क्या कर सकते हैं, ये पॉइंट में आप कर सकते हैं। तो उसमें टोटल 5 पॉइंट्स रहेंगे। देयर आर फॉलोइंग स्टेप्स। नंबर 1, आइडेंटिफाइंग प्रॉब्लम्स। सेकंड, डेवलपिंग हाइपोथेसिस, डिजाइन मेथड्स, कंडक्टिंग एक्सपेरिमेंट एंड डाटा कलेक्शन। इन मराठी मीडियम मानसशास्त्राच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत तर तो घटक आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर काल मागील लेक्चर मध्ये आपण मानसशास्त्र आणि एक विज्ञान शाखा हे जे प्रकरण आपण मागील तासाला पाहिलंय त्यामध्ये आपण प्रस्तावना, मानसशास्त्राचा इतिहास आणि त्यानंतर काही जे वैशिष्ट्य आहेत त्याचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला आहे। तर आजच्या तासाला आपण ज्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आहेत तर त्यामध्ये एकूण 5 पद्धतींचा समावेश केला गेला आहे। त्यामध्ये नंबर 1 प्रायोगिक पद्धती, नंबर 2 सर्वेक्षण पद्धती, 3 निरीक्षण पद्धती, 4 आवृत्ती इतिहास पद्धती आणि नंबर 5 सहसंबंध अभ्यास। तर या ज्या 5 पद्धती आहेत त्या 5 पद्धतीमध्ये जी पहिली पद्धत आहे तर त्याला प्रायोगिक पद्धती म्हणून संबोधले गेले पहा। तर ही जी प्रायोगिक पद्धती आहे तर त्या प्रायोगिक पद्धतीमध्ये काही घटकांचा समावेश त्या ठिकाणी केला गेलाय। तर जे प्रयोग आपल्याला निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला करता येत नाही तर ते आपण काय करणार आहोत, प्रायोगिक पद्धतीने ते माहिती आपण सिद्ध करणार आहोत। म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची पद्धत त्या ठिकाणी मानली गेली। तर त्यामध्ये काही स्टेप्स किंवा काही पायऱ्या त्या ठिकाणी सांगितल्या गेल्यात। तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे पहा, तर त्यामध्ये समस्या निश्चित करणे, म्हणजे प्रयोग करत असताना समस्या निश्चिती त्या ठिकाणी महत्त्वाची मानली गेली। त्यानंतर जी समस्या आपल्या समोर आहे त्या संदर्भात आपल्याला काही गृहीतक मांडायचे पहा। आणि गृहीतक मांडत असताना आता आपण जो प्रयोग करणार आहोत ते जे काय करायचं ते फिक्स चाललंय, त्यानंतर गृहीतक मांडलं, त्यानंतर आपण काय करणार आहोत, प्रयोगाची रचना करणार आहोत पहा। प्रयोगाची रचना कशा पद्धतीने करायची त्यासाठी त्याचं पूर्व नियोजन आपल्याला अगोदर करणं गरजेचं असतं आणि तरच आपण काय करतो, त्या प्रयोगाला सुरुवात करतो। आता प्रयोगाला सुरुवात आपण करणार आहोत परंतु त्यासाठी काही माहितीची आपल्याला गरज असते, म्हणून माहिती मिळवून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगितले गेलंय। आणि त्यानंतर मग आपण जे 4-5 स्टेप त्या ठिकाणी पाहिलेले आहेत तर त्या स्टेपमध्ये आपण आपला झालेला प्रयोग किती व्यवस्थित आहे किंवा त्यामध्ये काही चुका आपल्याला किंवा काही त्रुटी दिसून आल्या आहेत त्यासाठी आपल्याला पडताळा किंवा निष्कर्ष पाहणं गरजेचं असतं। म्हणजे जो काही निष्कर्ष मिळाला असेल, चूक असेल, बरोबर असेल तर तो आपल्याला पाहणं गरजेचं असतं। सेकंड मेथड, सर्वे मेथड। इन सर्वे मेथड्स, सर्वे करते टाइम सम पॉइंट्स इंपॉर्टेंस रहेंगे। तो पॉलिटिकल कंज्यूमर्स, तो पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम क्या पॉलिटिकल ओपिनियन आप ले सकते हैं। पॉलिटिकल ओपिनियन के बाद कंज्यूमर्स रहेंगे, कंज्यूमर से कोई आप इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं। ये इंफॉर्मेशन पॉलिटिकल ओपिनियन, कंज्यूमर ओपिनियंस, और इसके साथ आप क्या कर सकते हैं, ज्यादा से ज्यादा क्वेश्चन आयर मेथड यूज कर सकते हैं। क्वेश्चन आयर मेथड्स के बाद चेक लिस्ट आप यूज कर सकते हैं। तो पूरी इंफॉर्मेशन आप कलेक्ट करते टाइम अलग अलग टेक्निक साइकोलॉजी यूज कर सकते हैं। फॉर एग्जाम्पल एजुकेशनल साइकोलॉजिस्ट क्या कर सकते हैं, एजुकेशनल फील्ड में जो कुछ प्रॉब्लम्स रहेंगे तो ये प्रॉब्लम की इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम एजुकेशनल साइकोलॉजी ज्यादा से ज्यादा टेक्निक यूज कर सकते हैं और ये इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं।
उसके बाद इंडस्ट्रियल फील्ड, इंडस्ट्रियल फील्ड में क्या, इंडस्ट्रियल साइकोलॉजिस्ट इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं। ये वर्कर के जो प्रॉब्लम्स रहेंगे, मैनेजर के कुछ प्रॉब्लम्स रहेंगे, वर्कर मैनेजर के साथ कैसे डिस्कस कर सकते, उसका रिलेशन कैसा होना चाहिए, ये पूरी इंफॉर्मेशन इंडस्ट्रियल साइकोलॉजिस्ट कर सकते हैं। उसके बाद इकोनॉमिकल कंडीशन जो रहेगी ये कैसी होना चाहिए इंडस्ट्रियल फील्ड में, उसका पूरा स्टडी ये इंडस्ट्रियल फील्ड में आप कर सकते हैं। उसके बाद इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम आप क्या और कुछ टेक्निक यूज कर सकते हो, फॉर एग्जांपल ईमेल्स, टेलीफोन कॉल्स और डायरेक्ट डिस्कशन आप कर सकते हैं। तो ऐसे अलग अलग टेक्निक यूज करके आप पूरा इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं। नेक्स्ट सेकंड पॉइंट इन मराठी मीडियम, सर्वेक्षण पद्धत। तर ही जी सर्वेक्षण पद्धती आहे, तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये काय आपल्याला जो सर्वे करायचा असतो पहा, तर सर्वे करण्यासाठी अनेक त्या ठिकाणी टेक्निक वापरले गेलेत। तर सर्वे कशाच्या पद्धतीने केला जातो, तर त्यामध्ये जे काही पॉइंट सांगितले गेलेत त्यामध्ये राजकीय व्यक्ती ज्या असतात त्यांची मते आपल्याला जाणून घ्यायची असतात। उदाहरणार्थ इलेक्शन पिरियड असेल तर इलेक्शन पिरियड मध्ये कोणत्या पक्षाला अधिक बहुमत मिळणार आहे, कोणत्या पक्षाला कमी मते मिळणार आहेत, तर या संदर्भात आपण काय करतो त्यांची मते जाणून घेत असतो। आणि ही जी प्रोसेस असते त्याला राजकीय मते जाणून घेणं असं म्हटलं गेलंय। त्यानंतर मग जे ग्राहक व्यक्ती असतात व्यवसायामध्ये, जे ग्राहक असतात त्यांच्या संदर्भात आपल्याला जर काही माहिती मिळवायची असेल तर मग त्या ग्राहकाकडून आपण काय करतो ती माहिती मिळवत असतो। परंतु मग राजकीय व्यक्तीची मते, ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञ काय करतात, वेगवेगळ्या पद्धतींचा त्या ठिकाणी अवलंब करत असतात। मग त्यामध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे प्रश्नावली पद्धत, म्हणजे ठराविक व्यक्तीचा ग्रुप करायचा, त्या सर्व ग्रुपसाठी काय करायची ती प्रश्नावली द्यायची, ती प्रश्नावली एकाच वेळेस त्यांच्याकडून सोडवून घ्यायची आणि मग ती जी प्रश्नावली आपल्याला मिळते त्यावरून त्याचे आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात। त्यानंतर मग जे निष्कर्ष मिळत असतात ते निष्कर्ष किती प्रमाणात सत्य आहेत किंवा किती असत्य आहेत हे जाणून घेता येतं आणि मग त्यावर आपल्याला जो सर्वे असेल तो प्रूव्ह करता येतो। त्यानंतर ही मते जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे व्यक्ती त्या ठिकाणी माहिती मिळवत असतात। मग त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामधील जर माहिती आपल्याला मिळवून घ्यायची असेल तर मग शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ त्या ठिकाणी माहिती मिळवत असतात। म्हणून मग शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ असतात तर त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील ज्या वेगवेगळ्या समस्या असतात तर त्या समस्या कोणत्या असतात तर त्या संदर्भात मग वेगवेगळे टेक्निक त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी माहिती मिळवत असतात। त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार, मॅनेजर किंवा इतर जे काही वर्कर्स असतात त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आलेले असतात, सॅलरी प्रॉब्लेम असेल, वर्कर्स आवर्स असतील किंवा इतर जे काही प्रॉब्लेम असतात त्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक व्यक्तींकडून काय केली जाते माहिती मिळवली जाते। आणि यासाठी मग औद्योगिक मानसशास्त्रातील ज्या व्यक्ती असतात त्या त्यांच्याशी चर्चा करून वेगवेगळे तंत्र वापरून ती माहिती मिळवत असतात। त्यानंतर इकॉनॉमिकल कंडिशन म्हणजे आर्थिक स्थिती कशी आहे आणि ती कशी असावी कशी असू नये या संदर्भात जी माहिती मिळवण्याचं काम केलं जातं तर ते या इकॉनॉमिकल सायकोलॉजी मध्ये त्या ठिकाणी पाहिलं जातं। आता याशिवाय या जे तीन पद्धती असतात कोणत्या, औद्योगिक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, इकॉनॉमिकल, याशिवाय आणखी माहिती आपल्याला मिळवण्यासाठी जे वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्यामध्ये आहे पहा ईमेल, त्यानंतर टेलिफोन कॉल्स आणि त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर काही वेळेस आपण न्यूजपेपरचा त्या ठिकाणी वापर केला जातो पहा आणि एकाच वेळेस ही माहिती त्यांच्यापर्यंत दिली जाते, पुरवली जाते आणि एकूण त्यांची मते जाणून घेतली जातात आणि अशा प्रकारे सर्वेक्षण पद्धतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येतो। त्यानंतर नेक्स्ट नंबर थर्ड, ऑब्झर्वेशन मेथड्स। ऑब्झर्वेशन मेथड्स मोस्टली इम्पॉर्टंट यूज इन क्लिनिकल साइकोलॉजिस्ट। ये क्लिनिकल साइकोलॉजी ज्यादा से ज्यादा ऑब्जर्वेशन मेथड्स में क्या ये क्लिनिकल साइकोलॉजी ज्यादा यूज कर सकते। फॉर एग्जांपल चाइल्ड साइकोलॉजिस्ट जो रहेंगे तो चाइल्ड का पूरा आपको स्टडी करने का, इसका बिहेवियर गुड और बैड एक बिहेवियर रहेगा, उसके रीजन क्या रहेंगे, उसका ऑब्जर्वेशन करते रहे, उसको अंडरस्टैंडिंग नहीं होना चाहिए कि उसको समझ में नहीं आना चाहिए कि आपको कोई ऑब्जर्वेशन कर सकता है। इसलिए ये चाइल्ड साइकोलॉजिस्ट क्या कर सकते हैं, उसका डिटेल स्टडी कर सकते हैं। और उसके बाद क्लिनिकल साइकोलॉजिस्ट,
तो ऑब्जर्वेशन मेथड्स में क्या, जे पर्सन्स अभी मेंटल पर्सन्स है, कुछ ऐसे डिसऑर्डर्स, स्किज़ोफ्रेनिया, फोबिया, एंजाइटी, कन्वर्जेंट डिसऑर्डर्स, ऐसे अलग अलग जो डिसऑर्डर के पेशेंट्स रहेंगे, पूरे मेंटली डिसऑर्डर टोटल अलग अलग टाइप्स के जो पेशेंट्स रहेंगे, ये पेशेंट्स के डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जर्वेशन करने के लिए एक क्लिनिकल साइकोलॉजिस्ट क्या कर सकते हैं, ये मेथड्स आप ज्यादा से ज्यादा यूज कर सकते हैं। और सोशल साइकोलॉजी, सोशल साइकोलॉजी में क्या, जनरल लाइफ में जो कुछ प्रॉब्लम्स आपको क्रिएट हो सकते हैं, ये प्रॉब्लम सॉल्व करने के लिए सोशल साइकोलॉजिस्ट इंपॉर्टेंट रोल आप कर सकते हैं। ये पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम डायरेक्ट एंड इनडायरेक्ट मेथड्स, ऑब्जर्वेशन के जो दो टाइप्स रहेंगे, डायरेक्ट मेथड मीन्स जो ग्रुप रहेगा, ग्रुप में डायरेक्ट ये इन्वॉल्व हो सकते हैं, और उसके बाद इन्वॉल्व होने के बाद कुछ अंडरस्टैंडिंग नहीं होना चाहिए कि ये ग्रुप में आप इन्वॉल्व हो गए और ये इन्फॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं, ये रहेगा डायरेक्ट मेथड्स। और इनडायरेक्ट मेथड्स में क्या रहेंगे, जिसका ऑब्जर्वेशन करने का है, तो ये ऑब्जर्वेशन करते रहे, किसी को अभी समझ में नहीं आना चाहिए कि आपका कोई ऑब्जर्वेशन कर सकता है। ऐसे अलग अलग टेक्निक यूज करके ये डायरेक्ट इनडायरेक्ट मेथड्स कैसी इंपॉर्टन्स रहेगी। इन मराठी मीडियम निरीक्षण पद्धती, तर निरीक्षण पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर सर्वसाधारणपणे माहिती गोळा करण्यासाठी निरीक्षण पद्धती त्या ठिकाणी वापरली गेली पहा। तर निरीक्षण पद्धती वापरत असताना त्या ठिकाणी काय केलंय, मानसशास्त्रामध्ये निरीक्षण हा एक शब्द महत्वाचा मानला गेलाय। तर हा जो निरीक्षण हा जो शब्द आहे पहा, तर निरीक्षण शब्दाची आपण जर फोड केली तर निर अधिक ईक्षण असे दोन त्याचे उपशब्द तयार होतात पहा। निर म्हणजे काय, हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक, आणि ईक्षण म्हणजे पाहणे, म्हणजे एखाद्या घटकाकडे हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक नजरेने पाहणे, त्याला निरीक्षण असं म्हटलं गेलंय। फॉर इंग्लिश पर्पजफुल ऑब्झर्वेशन। तर निरीक्षण म्हणजे काय, हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक नजरेने पाहणे, त्याला निरीक्षण असं म्हटलं गेलंय। आणि ज्यांचं आपल्याला निरीक्षण करायचंय अशी जी प्रक्रिया असते, तर मग त्या पद्धतीने आपण करत असतो। आणि मग निरीक्षण करत असताना जे दोन प्रकार सांगितले गेलेत, कोणते, प्रत्यक्ष निरीक्षण, अप्रत्यक्ष निरीक्षण। प्रत्यक्ष म्हणजे काय, तर प्रत्येक जो समूह असेल त्या समूहामध्ये आपण सहभागी व्हायचंय, सहभागी झाल्यानंतर समूहातील व्यक्तींचं जे वर्तन असेल त्या वर्तनाचा आपण त्या ठिकाणी सहभागी व्हायचंय आणि त्यांचं निरीक्षण करायचं असतं बा, कोणाचं वर्तन योग्य आहे अयोग्य आहे, त्याची कारणे, ती माहिती आपण त्या ठिकाणी नोंदवून घ्यायची आणि त्याचा सविस्तर अभ्यास करायचा असतो। त्यानंतर मग अप्रत्यक्ष निरीक्षण त्या ठिकाणी सांगितलं गेलंय। अप्रत्यक्ष मध्ये त्याचे हे लक्षात येता कामा नाही की आपलं कुणीतरी निरीक्षण करत आहे पा, आणि ते लक्षात आलं तर मग तो काय करेल, त्यावर नियंत्रण ठेवू शकेल। म्हणजे उदाहरणार्थ लहान मुलं असतात, त्यांच्या वर्तनात जर बदल झालेला असेल आणि मग मानसशास्त्रानं त्यावर माहिती मिळवायची असेल, तर माहिती मिळवत असताना आणि त्याच्या समोर बसून जर त्याचं आपण निरीक्षण केलं तर त्याचे हे लक्षात येईल की आपलं हे व्यक्ती निरीक्षण करत आहेत, मग तो काय करेल, त्या अयोग्य वर्तनावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवेल। आणि मग तो नियंत्रण ठेवल्यानंतर आपल्याला पाहिजे ती माहिती पुरेशा प्रमाणात मिळणार नाही, आणि म्हणून मग काय करायचं, त्याचं जे वर्तन चालू असेल त्यावेळेस त्याच्या लक्षात येणार नाही की आपलं कुणीतरी निरीक्षण करत आहे, आणि मग त्या पद्धतीने आपण जे निरीक्षण करत असतो तर त्याला काय म्हटलं गेलंय, अप्रत्यक्ष निरीक्षण। आता हे जे निरीक्षण करत असताना हे जे दोन पद्धती सांगितल्या गेल्यात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, तर हे निरीक्षण करत असताना काही शास्त्रज्ञांनी त्यावर जे संशोधन केलं गेलंय पहा, तर त्यामध्ये मग चाइल्ड्स म्हणजे बाल मानसशास्त्र, त्यानंतर चिकित्सालयीन मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र, ह्या ज्या मानसशास्त्राच्या 3 शाखा आहेत, तर या शाखेमध्ये ऑब्झर्वेशन मेथड त्यामध्ये त्या अधिक प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात यांचा वापर केला गेलाय। तर त्यामध्ये जी पहिली शाखा असेल बाल मानसशास्त्र, तर लहान मुलांच्या वर्तनाचं निरीक्षण करण्यासाठी ही पद्धती अत्यंत महत्त्वाची मानली गेली। त्यानंतर चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, तर हे चिकित्सा मानसशास्त्र म्हणजे जे मेंटल हॉस्पिटल असतात, ज्या व्यक्ती जे मेंटल किंवा मग त्या विकृत व्यक्ती असतात त्यांच्या मेंदूवर परिणाम झालेला असतो, आणि मग त्यांचं जेव्हा आपल्याला निरीक्षण करायचं असतं ते निरीक्षण करण्यासाठी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट काय करतात, या ऑब्झर्वेशन पद्धतीचा वापर करत असतात। आणि मग हे ऑब्झर्वेशन मेथड्स कशी करतात, तर ज्याप्रमाणे बाल मानसशास्त्र त्याचा वापर करत असतात, प्रत्यक्ष
आणि अप्रत्यक्ष पद्धत, तर त्याच पद्धतीने क्लिनिकल सायकोलॉजिस्ट काय करतात, त्याचा वापर करत असतात. आणि त्यानंतर मग समाजातील त्या व्यक्तीचं जे वर्तन कसं आहे, ते वर्तनाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सर्वसाधारणपणे सोशल सायकोलॉजी किंवा सामाजिक मानसशास्त्रज्ञ काय करतात, त्यावर माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजेच मग ते देखील सहभागी आणि असहभागी, म्हणजे डायरेक्ट, इनडायरेक्ट किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या पद्धतीचा त्या ठिकाणी ते वापर करत असतात. तर अशा प्रकारे या एकूण 3 पद्धती त्या ठिकाणी सांगितले गेल्यात. त्यानंतर नेक्स्ट नंबर 4th, केस स्टडी मेथड. In case study methods, this method most usually by clinical psychologist. Same process, third methods में क्या रहेगा, ऑब्जर्वेशन मेथड्स, और फोर्थ में क्या रहेगा, केस स्टडी मेथड्स. केस स्टडी मीन्स आपको इंफॉर्मेशन कलेक्ट करने का है. केस स्टडी मेथड्स में क्या रहेगा, इन थर्ड मेथड्स ऑब्जर्वेशन मेथड्स में क्लिनिकल साइकोलॉजिस्ट ये ज्यादा से ज्यादा यूज कर सकते हैं. तो केस स्टडी मेथड्स में भी क्लिनिकल साइकोलॉजिस्ट क्या कर सकते हैं, ये ज्यादा से ज्यादा ये मेथड्स आप यूज कर सकते हैं. तो डॉक्टर सिगमंड फ्रॉइड एंड जीन पियाजे, ये साइंटिस्ट ने इसके ऊपर पूरा डिटेल स्टडी किया. तो पूरा स्टडी करते टाइम सिगमंड फ्रॉइड एंड जीन पियाजे, ये साइंटिस्ट ने क्या, फॉर एग्जांपल कोई एक पेशेंट है, तो पेशेंट के ऊपर पूरा इंफॉर्मेशन आपको कलेक्ट करने का है. तो इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम फैमिली के जितने मेंबर्स रहेंगे, तो मेंबर के साथ डिस्कस करते टाइम कोई इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं. फैमिली में पेरेंट्स रहेंगे और बाकी कुछ ब्रदर सिस्टर, और ये पूरे फैमिली के जितने पर्सन्स रहेंगे पूरा इंडिविजुअल इंफॉर्मेशन ये कलेक्ट कर सकते हैं. और उसके बाद नेबरहुड, ये नेबरहुड्स रहेंगे, नेबरहुड के साथ ये क्लिनिकल साइकोलॉजी डिस्कस कर सकते हैं, और डिस्कस करने के बाद इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं. उसके बाद ये पर्सन अभी स्कूल में जा सकते हैं, तो स्कूल में जाते हैं, स्कूल में जो फ्रेंड्स रहेंगे फ्रेंड के साथ डिस्कस कर सकते हैं, डिस्कस करने के बाद इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं. नेक्स्ट टीचर के साथ डिस्कस करते टाइम इसका बिहेवियर कैसा है, गुड बैड, ये ऐसी पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं. और सोशल लाइफ में जो पर्सन्स रहेंगे, जो ग्रुप्स रहेंगे, ये ग्रुप में ये इन्वॉल्व हो सकता है. ऐसे पूरे फैमिली रिलेशन, रिलेटिव, पीयर ग्रुप, सेम एज ग्रुप, और स्कूल में आते टाइम टीचर्स, फ्रेंड्स, उसके साथ पूरे डिस्कस करते टाइम एक क्लिनिकल साइकोलॉजिस्ट क्या कर सकते हैं, ये जितनी इंफॉर्मेशन है ये इंफॉर्मेशन के ऊपर स्टडी कर सकते हैं, और स्टडी करने के बाद उसको अभी क्या कर सकते हैं, सोल्यूशन दे सकते हैं, और उसके बाद ट्रीटमेंट कर सकते हैं. ट्रीटमेंट करते टाइम स्टार्टिंग में क्या, ज्यादा से ज्यादा काउंसलिंग मेथड यूज कर सकते हैं. काउंसलिंग में सिर्फ काउंसलिंग करने का है, डायरेक्ट मेडिसिन ये यूज नहीं कर सकते. इसलिए स्टार्टिंग में काउंसलिंग मेथड में यूज करते टाइम स्टेप बाय स्टेप कितना इंप्रूवमेंट हो सकता है, कितने %. सपोज आज आपने डे ट्रायल किया, तो आफ्टर 8 डेज कितना इंप्रूवमेंट हो गया, नेक्स्ट 8 डेज कितना इंप्रूवमेंट हो गया, नेक्स्ट 1 मंथ, 6 मंथ, आफ्टर 1 ईयर, ये स्टेप बाय स्टेप ये प्रोसेस क्या कर सकते हैं, यूज कर सकते हैं. और कितना चेंजेस हो गया है, इंप्रूवमेंट कितना हुआ है, आपको क्या करना चाहिए, कौन सी टेक्निक यूज करने का है, ऐसे अलग अलग मेथड्स ये क्या करते हैं, केस स्टडी में यूज कर सकते हैं. इसलिए ये फोर्थ मेथड इंपॉर्टेंस रहेगी. और केस स्टडी में क्या रहेगा, ये इंफॉर्मेशन कलेक्ट करते टाइम भी उसने 2-3 सब पॉइंट्स इंपॉर्टेंस रहेगी. इंटरव्यू मेथड्स, उसके बाद ऑब्जर्वेशन मेथड्स एंड टेस्टिंग. तो इंटरव्यू मीन्स क्या, ये पर्सन के बिहेवियर में थोड़ा सा चेंज हो गया है, तो इंडिविजुअल इंटरव्यू ले सकते हैं. इंडिविजुअल इंटरव्यू लेते टाइम क्या, ये प्रॉब्लम अपने बिहेवियर में क्रिएट हो गया, तो उससे पहले फैमिली में कुछ प्रॉब्लम्स हो गई क्या, किसी की डेथ हो गई क्या, कुछ एक्सीडेंट हो गए क्या, तो ऐसे अलग अलग क्वेश्चंस के साथ अभी डिस्कस कर सकते हैं. और डिस्कस करने के बाद पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं. और प्रॉब्लम क्रिएट होने से पहले अपना बिहेवियर कैसा था, प्रॉब्लम क्रिएट होने के बाद अपना बिहेवियर कैसा था, ऐसी पूरी इंफॉर्मेशन ये इंटरव्यू में ले सकते हैं. और स्टूडेंट्स के साथ किंवा ये पर्सन्स के साथ डिस्कस होने के बाद फैमिली के जितने पर्सन्स रहेंगे उसके साथ ऐसे अलग अलग क्वेश्चंस ये क्या क्लिनिकल साइकोलॉजिस्ट डिस्कस कर सकते हैं. बिहेवियर चेंज होने से पहले और होने के बाद कितने चेंजेस हो गए, कैसे हो गया, इसका रीजन क्या है, ऐसी अलग अलग इंफॉर्मेशन ये कलेक्ट कर सकते हैं.
और कलेक्ट करने के बाद ये स्टडी कर सकते हैं। ये करते टाइम पे ऑब्जर्वेशन मेथड्स इंपॉर्टेंस रहेगी। तो ऑब्जर्वेशन मेथड्स में क्या, एक केस स्टडी मेथड्स में भी ऑब्जर्वेशन मेथड यूज कर सकते हैं। क्लिनिकल मेथड्स, क्लिनिकल साइकोलॉजी भी ये क्या कर सकते हैं, केस मेथड में ये अपना वर्क कर सकते हैं। और उसके बाद अलग अलग टेस्ट रहेगी। तो साइकोलॉजी में क्या है, जो अलग अलग टेस्ट रहेंगे। तो पर्सनालिटी मेजरमेंट के लिए TAT टेस्ट रहेंगे, प्रोजेक्टिव टेस्ट, उसके बाद MMPI टेस्ट। MMPI मीन्स मिनेसोटा मल्टीफेजिक पर्सनालिटी इन्वेंटरी। और TAT मीन्स थेमेटिक अपरसेप्शन टेस्ट। सेंटेंस कंप्लीशन टेस्ट मीन्स पूरे सेंटेंस आप रहेंगे, आपको अभी कंप्लीट करने का है। तो कंप्लीट करते टाइम आपके सामने कुछ ऑप्शन नहीं है, लेकिन अपने माइंड में एक सेंटेंस रीड करने के बाद अपने माइंड में जो थिंकिंग आ सकती, तो आप क्या कर सकते हैं, ये क्वेश्चन आयर मेथड्स आप यूज कर सकते हैं। तो ऐसे अलग अलग एप्टीट्यूड्स रहेंगे, इंटरेस्ट टेस्ट रहेगी, पर्सनालिटी मेजरमेंट रहेगी और प्रोजेक्टिव टेस्ट रहेगी। ऐसे अलग टेस्ट सायकोलॉजी में रहेगी। इन मराठी मीडियम नंबर 4 मीन्स वृत्ती इतिहास पद्धत। तर वृत्ती इतिहास पद्धतीमध्ये काय केलंय, ज्या व्यक्तीच्या वर्तनात बदल झालेला आहे ती माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी या पद्धतीचा अधिक प्रमाणात त्या ठिकाणी वापर केला गेलाय पहा। तर वृत्ती इतिहास पद्धतीमध्ये डॉक्टर सिगमंड फ्रॉइड आणि जीन पियाजे यांनी त्याविषयी संशोधन केले पहा। आता माहिती मिळवत असताना त्यांनी काय केलंय, ज्या व्यक्तीच्या वर्तनात बदल झालेला आहे त्या व्यक्तीचं प्रत्यक्षात त्याच्याशी चर्चा करायची। चर्चा करत असताना वर्तनात बदल केव्हा झाला, बदल होण्यापूर्वी काही घरामध्ये काही अपघाती प्रसंग किंवा घटना घडलेल्या आहेत का, किंवा रस्त्याने जाताना एखादा अचानक अपघात झाला आणि मग तो अपघात आपण पाहिल्यानंतर आपल्या मनात काही परिणाम झालेला आहे का, तर या संदर्भात माहिती जाणून घेतली जाते पहा। आणि मग ही माहिती जाणून घेत असताना त्या व्यक्तीकडून माहिती घेतली जाते। त्या माहिती घेत असताना मुलाखत पद्धतीचा वापर केला जातो, प्रश्नावली पद्धतीचा वापर केला जातो। त्यानंतर कुटुंबातील ज्या व्यक्ती असतात त्या सर्व व्यक्तीकडून माहिती घेतली जाते। आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, त्यानंतर नातेवाईक असतील, शेजारी असतील, अशा व्यक्तीकडून। जर ती व्यक्ती शाळेत जात असतील तर मग शाळेत गेल्यानंतर शाळेतील मित्र असतील, त्यानंतर शिक्षक असतील, आणि या सर्वांकडून ती माहिती गोळा केली जाते। आता ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर मानसशास्त्रज्ञ त्यावर चर्चा करत असतात किंवा संशोधन करत असतात। आणि मग हे सर्व केल्यानंतर तो सर्व अभ्यास त्या करत असतात आणि मग त्या व्यक्तीला उपचार कसा करता येईल या संदर्भात वेगवेगळे तंत्र वापरत असतात। आणि हे करत असताना मग ज्या वेगवेगळ्या चाचण्या त्या ठिकाणी वापरल्या जातात मानसशास्त्रामध्ये, ज्या चाचण्या असतात त्यामध्ये मग प्रक्षेपण तंत्र असेल, MMPI चाचणी असेल, TAT चाचणी म्हणजे त्याला मराठीमध्ये कथा विश्लेषण चाचणी असं म्हटलं गेलंय। त्यानंतर वाक्यपूर्ती चाचणी, त्यानंतर प्रोजेक्शन टेक्निक म्हणजे प्रक्षेपण तंत्र त्याला म्हटलं गेलंय, त्यानंतर वाक्यपूर्ती चाचणी। अशा वेगवेगळ्या चाचण्या देऊन माहिती गोळा केली जाते आणि माहिती गोळा केल्यानंतर मानसशास्त्रज्ञ त्यावर संशोधन करतात आणि उपचार करण्यासाठी काही तंत्र वापरत असतात। अँड लास्ट नंबर 5 कोरिलेशन मेथड्स। इन कोरिलेशन मेथड there are 3 sub points. Number 1 positive correlation, second negative correlation, and number 3 zero correlation. तो पॉजिटिव कोरिलेशन मीन्स कौन से भी जो दो फैक्टर्स है, दो फैक्टर्स में क्या एक ही साथ इंप्रूवमेंट हो सकता है, नहीं तो एक के साथ क्या ये पूरा स्कोर रहेगा नीचे जा सकता है। तो एक ही साथ इंप्रूवमेंट और एक ही साथ ये कैसे नीचे जा सकता है, ऐसे ये रहेगा पॉजिटिव कोरिलेशन। फॉर एग्जांपल रिहर्सल एंड रिकॉल। रिहर्सल ज्यादा से ज्यादा आपने रिहर्सल किया तो क्या ए पॉइंट के ऊपर आप इजीली रिकॉल कर सकता है। एक साथ कैसे 2 पॉइंट कैसे इंप्रूवमेंट हो सकते हैं, ज्यादा रिहर्सल करने के बाद ए पॉइंट इजीली आप क्या करते हैं, रिकॉल कर सकते हैं। ये कैसे दोनों इंप्रूवमेंट एक साथ हो सकता है। सेकंड जीरो कोरिलेशन। सेकंड में निगेटिव कोरिलेशन। निगेटिव मीन्स एक फैक्टर में इंप्रूवमेंट होने के बाद दूसरा जो फैक्टर रहेगा तो अपोजिट उसकी डायरेक्शंस रहेगी। तो फॉर एग्जांपल हाइट एंड फॉर एग्जांपल्स अमाउंट ऑफ एक्सरसाइज एंड लेवल ऑफ बॉडी फैट। तो आपने ज्यादा एक्सरसाइज करने के बाद क्या ये फैट्स लेवल कैसे लो हो सकती है, तो ये कैसे अपोजिट रहेगी, तो सेम नहीं है। एंड लास्ट नंबर
जीरो कोरिलेशन में क्या, कोई दो जो फैक्टर्स रहेंगे, दो फैक्टर में कोई इंप्रूवमेंट और निगेटिव ऐसे कोई नहीं हो सकता है. अँड लास्ट इन मराठी मीडियम सहसंबंध अभ्यास. तर सहसंबंध अभ्यासामध्ये काय सांगितले गेले पहा, तर दोन चलामध्ये जे दोन चल असतात तर त्या दोन चलामध्ये एकाच प्रकारे त्या ठिकाणी वाढ होत असते आणि एकाच प्रमाणात त्या ठिकाणी घट होत असते पहा. तर अशा प्रकारे एकाच प्रकारात वाढ होणे किंवा एकाच वेळेस त्या ठिकाणी घट होणे त्याला धन सहसंबंध असं म्हटलं गेलंय पहा. म्हणजेच त्या ठिकाणी जो पहिला घटक असेल तर हा या पहिल्या घटकामध्ये काय सांगितलं गेलंय, तर सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर म्हणजे आपण जर अधिक त्या ठिकाणी सराव केला असेल किंवा एखादी प्रॅक्टिस केली असेल अभ्यासक्रमाच्या बाबतीत, तर वारंवार जर आपण प्रॅक्टिस केली तर ते घटक आपल्याला लगेच आठवत असतात. म्हणजेच दोन घटकामध्ये त्या ठिकाणी सलग वाढ झालेली आहे. जर आपण अभ्यासच केला नसेल तर ते घटक किती आठवण्याचा प्रयत्न केला तर ते आठवणार नाही. म्हणजेच काय, अधिक अभ्यास केला तर अधिक आपल्याला आठवणार, अगदी कमी अभ्यास केला तर कमी प्रमाणात ती घटक आठवतील बा, म्हणजे कमी होईल. त्यानंतर दुसरा घटक जो सांगितला गेलाय ऋण सहसंबंध. तर ऋण सहसंबंधामध्ये काय, जे दोन घटक आपल्या समोर असतात त्या दोन घटकाची जी कंडिशन किंवा जी स्थिती असते ती एकमेकांच्या विरुद्ध असते पहा. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण अधिक प्रमाणात व्यायाम केला तर मग आपल्या शरीरामध्ये असणारी जी फॅट असेल तर त्या ठिकाणी ती काय होते, कमी होत असते. म्हणजे अधिक व्यायाम केला की त्या ठिकाणी फॅट कमी होणार आणि जर व्यायाम कमी केला तर फॅटचं प्रमाण काय होईल, त्या ठिकाणी वाढत असतं. म्हणजे हे दोन घटक एकमेकांचे कसे असतात, विरुद्ध असतात. आणि नंबर 3 झिरो म्हणजे शून्य सहसंबंध त्याला असं म्हटलं गेलंय पहा. शून्य सहसंबंधामध्ये जे दोन घटक असतात ते दोन घटक एकमेकांवर त्यांचा कुठलाही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ उंची आणि बुद्धिमत्ता. तर मग उंची जर व्यक्तीची अधिक असेल तर बुद्धिमत्ता त्या ठिकाणी अधिक असेल किंवा नसेल आपल्याला हे सांगता येत नाही. उंची कमी असेल तर बुद्धिमत्ता कमी असेल जास्त असेल. म्हणजे हे जे दोन घटक असतात त्या दोन घटकामध्ये आपल्याला कुठलाही एकमेकांशी संबंध असत नाही. तर अशा प्रकारे हे जे एकूण 5 घटक आपण त्या ठिकाणी पाहिलेत. अँड फॉर इंग्लिश मीडियम इन जे 5 पॉइंट्स एक्सपेरिमेंटल मेथड, सर्वे मेथड्स, ऑब्झर्वेशन, नंबर 4 केस स्टडी and number 5 correlation. Okay, thank you.